इस न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। सोलापूर शहरात सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोशी गल्लीमध्ये या ठिकाणी बाळासाहेब सर्वदे नामक एका मनसेच्या शहराध्यक्षाचा म्हणजे विद्यार्थी सेनेचा जो शहराध्यक्ष होता त्याचा खून झालेला आहे आणि या प्रकरणी आता काल रात्री पोलिसांनी 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं होतं आणि आता या खून प्रकरणी एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीत हा एरिया येतो त्यामुळे त्या ठिकाणीच हा गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र या खून प्रकरणी मनसेचे जे नेते आहेत इंगळे यांनी अशी मागणी केलेली आहे की प्रभाग जो आहे 2 प्रभाग त्यामध्ये विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव डॉक्टर किरण देशमुख हे भाजपचे उमेदवार होते आणि त्यांच्याकडून बिनविरोध होण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होते आणि त्यातूनच हा एकंदरीत वाद झालेला आहे। त्या प्रकरणी त्या प्रभागातून भाजपचे जे उमेदवार होते शालन शिंदे यांच्याकडून हा खून करण्यात आलेला आहे। मात्र या खून प्रकरणी जी प्रमुख मागणी येत आहे ते मनसेचे जे नेते आहेत इंगळे यांच्याकडून त्यांनी असा आरोप केलेला आहे की या सर्व प्रकरणावर शहर उत्तरचे आमदार भाजपचे जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख आणि डॉक्टर किरण देशमुख हेच सूत्रधार आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। त्यांचे सर्व कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी तपासण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी मनसे नेते इंगळे यांनी केलेला आहे। बाळासाहेब सर्वदे याच्या खून प्रकरणी आता थेट संशयाची सुई आमदार विजय देशमुख आणि डॉक्टर किरण देशमुख जे उमेदवार आहेत त्या प्रभागातील त्यांच्यावर येत आहे। मात्र या प्रकरणी सर्वात एक महत्वाची लक्षवेधी जर बघायची झाली तर काल ज्या मृत बाळासाहेब सर्वदे याच्या भावाने जे फिर्याद दिलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही डॉक्टर किरण देशमुख जे उमेदवार आहेत भाजपचे त्यांचं कुठेही नाव नाहीये, आमदार विजयकुमार देशमुख यांचं नाव नाहीये। मग तसं असताना आता मनसेच्या या नेत्यांनी या आमदारावर त्यांच्या आमदार पुत्रांवर थेट संशयाची सुई फिरवलेली आहे। त्यांनी देखील या ठिकाणी सर्व कॉल रेकॉर्डिंग तपासावी अशी मागणी केलेली आहे आणि SIT आणि CID मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी केलेली आहे। मात्र सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच सोलापुरात रक्तरंजित या ठिकाणी खुनी हल्ला पाहायला मिळालेला आहे आणि त्यामध्ये एका युवकाचा बळी गेलेला आहे आणि मनसे नेत्यांनी आमदारांची आणि त्या आमदार पुत्रांची चौकशी करावी, SIT स्थापन करावी, CID मार्फत चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे। आणि सकाळी मृतदेह ताब्यात घेण्यात येणार नसल्याचा पवित्रा घेण्यात आलेला होता। मात्र नंतर नातेवाईकांनी मयत जे बाळासाहेब सर्वदे यांचा मृतदेह देखील या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे। या ठिकाणी आमदारांच्या कडून कोणतीही प्रतिक्रिया या ठिकाणी आलेली नाही। जहूर साहेब अकबर बागवान, लोकप्रधान सोलापूर। मी प्रशांत दिघे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा लोकसभेचा अध्यक्ष आहे। काल या सोलापूर शहरात जी दुर्दैवी घटना घडली म्हणजे राजकारणाचा बळी दुसऱ्याच भारतीय जनता पार्टीच्या तिकिटाच्या गटबाजीत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे गोड बोलून समजावून सांगण्यासाठी गेला असता त्यांनी बोलून घेऊन त्याचा जो घात केला त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आमच्या पक्षाचा विद्यार्थी सेना जी सोलापूर शहरामध्ये चालवता जो शहराध्यक्ष म्हणून काम करत होता त्यांना गोड बोलून त्याचा जो घात केलेला आहे याचं मागं जे कारण आहे याचा शोध झाला पाहिजे। मुळात या सोलापूर शहर उत्तरचे जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख, नगरसेवक किरण देशमुख, आता साधं उदाहरण घ्या, काल मर्डर झाला आणि ते जे मर्डरमधला जो आरोपी आहे त्याचं स्टेटस बघा 7 तासापूर्वी सरळ ब्राईटनेस वाढायला लागतं ते सांगा बोला काय मालक आमच्या विरोधात भल्या भल्यांनी नियोजन लावलं पण जेवढ्यांनी लावलं तेवढ्यांचं फेल गेलं। कोणाचं आहे ते खाली जो आरोपी आहे नाव सांगा रोहित सर्वदे याने स्टेटस ठेवलं म्हणजे ह्याच्या मागचा मेन सूत्रधार या सोलापूर शहर उत्तरचे जे आमदार आहेत विजयकुमार देशमुख आणि किरण देशमुख यांच्यावर SITची चौकशी लावावी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। पोलीस प्रशासन जाणून बुजून त्यांचं नाव या आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये त्यांना उभं न करण्याचा प्रयत्न करायला लागलेत। म्हणजे विचार करा, आचारसंहिता चालू आहे, मी
या सोलापूरच्या पोलीस आयुक्तांना माझी कळकळीची विनंती आहे. आचारसंहिता चालू आहे, आपण सत्ताधाऱ्याचं नसून जनतेचे आहात. त्यामुळं आज कोण आमदार नाही किंवा कोण नगरसेवक नाही आहे, त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. त्यांचा आदेश आलेला आहे. त्यांच्या आदेशाने हे आमच्या विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्ष बाळासाहेब सर्वदेचा खून झालेला आहे. काल सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी पोलीस उपायुक्त साहेबांना फोन केला, साहेबांची चर्चा झाली. राजसाहेब शिवतीर्थावर आता सध्या या संदर्भात चर्चा चालू आहे. आम्हाला तुम्हाला हात जोडून विनंती आहे की या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 2 गटाच्या तुमच्या घरच्या भांडणामध्ये आमच्या कार्यकर्त्याचा बळी गेलेला आहे. आणि हा बळी ज्याच्या मागातला जो सूत्रधार आहे, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे तुमच्या माध्यमातून, एकाला न्याय द्या, तुम्ही त्याच्या कुटुंबाला न्याय द्या. आज बिहारपेक्षा वाईट परिस्थिती या सोलापुरात झालेली आहे. आमदारांचा सहभाग आहे असं म्हणता, पण त्यांनी अजून प्रतिक्रिया दिल्या नाही. त्यांचा कसा सहभाग आहे सांगा ते भाजपच्या आमदारांचा. अहो, त्याचा मुलगा तिथला नगरसेवक मुलाला बिनविरोध पेलाडण्यासाठी जो प्रयत्न करत होता त्या भागा. आता मला सांगा, मूळ मुद्दा बरोबर बोला तुम्ही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की जे आमदार आहेत, जे मंत्री आहेत, जे खासदार आहेत, त्यांच्या मुलाला तिकीट देत नाही. माझ्या मुलाला कसं काय दिलं, पहिलं त्याचं उत्तर द्यावं त्यांनी. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या आदेशाला आमदारांनी केराची टोपली दिली का? स्वतःच्या पोराला बिनविरोध आणण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या कार्यकर्त्याचा मध्ये बाळासाहेब सर्वदे जो आमच्या सर्वांचा जीव होता त्याचा बळी घेतला का? ठीक आहे. आपण घेतला होता. पोलिसांना आम्ही हात जोडून विनंती करतोय की या प्रकरणाची SIT चौकशी झाली पाहिजे. त्यांना सांगितलंय की याचा जो सूत्रधार आहे विजयकुमार देशमुख आणि किरण देशमुख यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे, परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांनी 15 आरोपी जे आहेत त्यापैकी त्यांनी म्हणतात 5 आरोपी त्यांनी अटक केलेले आहेत. आणि आम्ही त्यांना सांगतोय की 15 मधले जे 10 आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक करा. माझा एक प्रश्न आहे. काल जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल झाली. बाजीराव सरोदे जे बाळासाहेब सरोदेचे भाऊ आहेत त्यांनी फिर्याद दिली. त्याच्यामध्ये त्यांनी कुठंच उल्लेख केला नाही. म्हणजे मृत व्यक्तीच्या भावानेच फिर्याद दिली आहे. तर तिथं त्या फिर्यादीमध्ये विजयकुमार देशमुख असू दे किंवा किरण घेतली नाही. पोलीस प्रशासन म्हणतंय तो विषय तो नाही आहे. ते बघू. पोलिसांनी जाणून टाळाटाळ करायला लागलीत. मी तुम्हाला काय सांगायला लागलो, सत्य सुटणं शानपण नाही आहे. म्हणून मुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे, विनंती आहे, जयकुमार गोरे जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांना म्हणणं आहे, माझी मनसेकडून विनंती आहे. आणि हे जे मतदारसंघाला सेवक चालतो, मालक नाही, हा स्वतःला मालक समजतो. मला सांगा, माझ्या 2 नंबर प्रभागामध्ये ही परिस्थिती आहे. साहेब तुम्हाला मी खोटं सांगत नाही, सोलापुरातल्या प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत यांनी अशीच दहशत ठेवलेली आहे. नाही, आता तुम्ही सकाळी भूमिका घेतली होती डेड बॉडी मृतदेह ताब्यात घेणार नाही. आता काय झालं, ताब्यात घेतलं की नाही? त्यांनी आता काय म्हणतात, घेतली ताब्यात. 5 आरोपी आम्ही अटक केलेले आहे. नगरसेवक जो शालन शिंदे जे आहेत उमेदवार त्यांना सुद्धा अटक केलेली आहे. 10 आरोपी आम्ही आणतो. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो. मी त्यांना सांगितलं की साहेब आचारसंहिता आहे, आचारसंहितेमध्ये तुम्हाला कोण मालक नाही, तुम्हाला आयोग आहे, त्यामुळे तुम्ही पारदर्शी कारभार करा. मग PR राऊत साहेबांनी सांगितलं की आम्ही सर्वतोपरी मदत करून न्याय देऊ म्हणलेत. परंतु मृत व्यक्तीच्या घरातील कोणीही म्हणजे समोर येऊन सांगायला तयार नाही की ह्याच्यामध्ये विजयकुमार देशमुख किंवा किरण देशमुखचा हात आहे म्हणून. फक्त तुम्हीच मृत व्यक्तीच्या घरामध्ये त्याचा लहान भाऊ तो त्या भावाचा स्वतःच्या भावाचा मर्डर होतो, त्याची मानसिक स्थिती नाही आहे. त्याची एक मंडळी आहे बायको जी 28 वर्षाची आहे, त्याच्या 2 लहान मुले, एक 5 वर्षाची आणि एक 7 वर्षाची. त्यांनी कसं बोलणार? ताब्यात घेतलं, फिर्याद पण दिली नाही. फिर्याद दिलेली आहे. आम्ही 10 वेळा आमची पोलीस आयुक्तांना विनंती आहे की आपण विजय देशमुख मालक, किरण देशमुख मालक यांचे कॉल रेकॉर्डिंग चेक केले पाहिजेत. जे काल किंवा 2 दिवसचे ह्यांनी कुणाला कसे आदेश दिलेले आहेत
त्यामध्ये आपल्याला सर्व सापडणार आहे. म्हणजे शेड चौकशी करायची. CID चौकशी आणि SIT बसवली पाहिजे. ठीक आहे स्टेट इन्व्हेस्टिगेशन ठीक आहे झालं पाहिजे. ओके वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।